रामकृष्ण हरी. आता आम्ही रोज देवीची आरती करतो आणि देवीच्या आरतीमध्ये एक कडवं असं आहे की वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. तुम्ही याच्यावरती कधी चिंतन केलंय का हो? की आरती देवीची आहे, पण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलोय हे संकट काढ म्हणून हरीला अरदास केलेली आहे. हरी पडलो आता संकट निवारी. मग देवीला का अरदास केली नाही, याचं कधी चिंतन केलंय? याचं चिंतन करत असताना रात्री झोपलो आणि देवीच स्वप्नात आली आणि डायरेक्ट देवीलाच थेट प्रश्न विचारला की देवी माते, तूच सांग की ही अरदास जन्म मरणाच्या फेरेची तुला न करता हरीला का केलेली आहे? तेव्हा ती देवी म्हणते की त्याचं असं आहे की मी भौतिक सुख देऊ शकते, पण ते जे शाश्वत सुख आहे ना, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचं, त्यासाठी मला सुद्धा हरीला शरण यावं लागतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतायत की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. तू आध्यात्मिक गुरुला शरण जा, तेव्हाच तू जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर निघू शकशील. आणि देवी सुद्धा तेच सांगते की मला सुद्धा हरीलाच शरण जावं लागतं, हरीलाच जाणावं लागतं. म्हणून म्हटलंय कि कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन है उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि का दास. थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि का दास. पटतंय ना? पटायलाच पाहिजे. रामकृष्ण हरी.